आपण पाहिलं असेल ना सकाळपासून मतदारसंघात आल्यानंतर कसं भगवं वातावरण आहे, लोकांच्यात किती उत्साह आहे। आज माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातल्या जवळपास 279 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होतोय। त्याच्यामध्ये काळोली तालुका पाटण येथे सातारा जिल्ह्यातलं पहिलं अद्यावत सर्व सोयीने युक्त बहुउद्देशीय कृषी संकुल या ठिकाणी आपण त्याचा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करतोय, दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन करतोय। पाटण या गावाला 22 कोटी रुपये खर्चून नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे, त्याचं भूमिपूजन करून त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात या ठिकाणी आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते आहे। पाटण विधानसभा मतदारसंघातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा हा माझ्या मतदारसंघामध्ये नाडे तालुका पाटण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपण त्याचं लोकार्पण या ठिकाणी आज करतोय। ग्रामपंचायत मल्हारपेठनी त्यांच्या इमारतीचं नूतनीकरण केलेलं आहे, अद्यावतीकरण केलेलं आहे आणि त्या इमारतीला लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामीण सचिवालय असं नाव दिलेलं आहे। त्याचं नामकरण आणि नूतनीकरणाचं लोकार्पण सोहळा हाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होतोय। तारेळी प्रकल्पातल्या 100 मीटर उंचीवरती उपसा सिंचन करून शेतीला पाणी देणाऱ्या 4 योजना पूर्ण झालेल्या आहेत। त्याची कळ दाबून ईमेल ऑनलाईनद्वारे 100व्या मीटरवरती शेतीला पाणी सोडण्याच्या कार्यक्रमाचा ऑनलाईन शुभारंभ आज या ठिकाणी होतोय। त्याचबरोबर मोरणा गोरेगर प्रकल्पातल्या उजव्या आणि डाव्या तीरावरच्या बंदिस्त पाईपलाईनला निधी मंजूर झालेला आहे। त्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामाचा भूमिपूजन समारंभ हा देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। आणि विशेष बाब म्हणून सकल धनगर समाजाची पाटण मतदारसंघातली जी मागणी होती की पाटण तालुक्यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं अद्यावत स्मारक व्हावं, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी विशेष बाब म्हणून त्याला 10 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। त्या मंजुरी आदेशाची प्रत सकल धनगर बांधवांच्या हातामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमामध्ये दिली जाणार आहे। त्याचबरोबर हे सगळे कार्यक्रम झाल्यावर जवळपास 32 गावांमधल्या महाविकास आघाडीतल्या, मग काही उभाटामधल्या आहेत, काही पवार राष्ट्रवादीतले आहेत आणि काही काँग्रेसमधले आहेत, अशा काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा, प्रमुख कार्यकर्त्यांचा जवळपास 32 गावातल्या 700 ते 800 लोकांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेशसुद्धा ह्या कार्यक्रमा समारंभानंतर होणार आहे। साहेब, धर्मवीर चित्रपट काल रिलीज झाला आहे, तर देवेंद्र फडणवीस आहेत की आता धर्मवीर 3ची स्क्रिप्ट मिळणार आहे, आणखीन काय मोठी घडामोड होऊ शकते का? नाही, साहजिक आहे। बघा, धर्मवीर निघाला, पहिला चित्रपट प्रचंड गाजला आणि सगळ्या बाबी माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कालावधीपासूनच्या लोकांसमोर आल्या। धर्मवीर 2 आला, त्याच्यामध्ये सुद्धा आत्तापर्यंत ज्या काय दिघे साहेबांच्या नंतर ज्या काही घटना घडल्या त्या सुद्धा आल्या आणि आता दिघे साहेबांचा वैचारिक वारसा, विचारांचा वारसा हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब घेऊन पुढे चाललेले आहेत। त्यामुळं आणि माननीय शिंदे साहेबांची आणि फडणवीस साहेबांची इतकी चांगली मैत्री आहे, राजकारणापलीकडची मैत्री आहे, दोघांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यामुळं जर ती स्क्रिप्ट माननीय फडणवीस साहेब लिहिणार असतील तर ती अधिक चांगली होईल आणि धर्मवीर 3 जर पुढं भविष्यात काढायचा आपला विचार आहेच, तर नक्की फडणवीस साहेबांचं त्याच्यामध्ये चांगलं योगदान असेल आणि तोही पिक्चर धर्मवीर आणि धर्मवीर 2 जसा हिट झाला तसाच हिट होईल याच्यामध्ये शंका नाही। धर्मवीर 2 मध्ये प्रचाराचं सगळं प्रचार केलाय अशा प्रकारची टीका विरोधक करतात। विरोधकांना करू दे ना टीका, त्यांना काय, कधी अशा चांगल्या सामाजिक विषयांवरती कधी काही लोकांसमोर जाण्याची सवय नाही, कधी ते गेले नाहीत आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व आजच्या तरुण पिढीला समजावं, कसं ते काम करत होते, लोकांसाठी कसं काम राबत होते, लोकांसाठी कसा न्याय देण्याची भूमिका घेत होते, हे जर लोकांच्या पुढे येत असेल, तरुण पिढीला ते समजत असेल, तर उलट त्याचं कौतुक केलं पाहिजे। कौतुक करायचं सोडून ही मंडळी त्याच्यावर टीका करतात, स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं बघवायचं नाही, अशी विरोधकांची अवस्था आहे। आम्ही विरोधकांच्या असल्या टीकेला फारसं महत्त्व देत नाही। ओके, विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही येत्या काही दिवसात लागणार आहे साहेब। पाटणमध्ये शरदचंद्र पवार गटाचे पाटणकर तयारी करतायत आणि ठाकरे गटाकडून हर्षद कदम तयारी करतायत, तुम्हाला नेमकं विरोधक म्हणून कोण आवडेल? कुणीही तयारी करा, कशीही तयारी करा। मी मागं एकदा सांगितलं होतं 2014ला की सिंह येऊ दे नाही तर छावा येऊ दे, शिकार करायला बंदूक ठासून मी तयार आहे। त्यामुळं आता सुद्धा उभाटा येऊ दे
नाही तर पवार राष्ट्रवादी येऊ दे, नाही तर आणि कुणी येऊ दे, माझी जी जनता माझ्या मतदारसंघातली आहे, माझे जे कार्यकर्ते या मतदारसंघातले आहेत, महायुतीचे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आमचे आहेत, ते सगळे वाट बघतायत निवडणुकीची. त्यामुळं या 261 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचाच भगवा फडकलेला आपल्याला पाहायला मिळेल. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.